अर्थतत्त्व किंवा खालील दोन्ही हात गुडघ्यामध्ये पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी खांदे कोपरे शिथिल हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले लक्ष आपल्या श्वासाकडे आंतरिक सजगता इनर अवेअरनेस करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. सर्दी झाली असेल नाक चोरलं असेल प्रचंड डोकेदुखी असेल तर कपालभाती कृती करणं टाळायचं आहे. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. श्रुती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार काही क्षण शांत ओमच्या स्पंदनांची अनुभूती करणार. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळवूया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबद्दल नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. काही काढल्यानंतर थोडा वेळ विश्रांती.
आणि आज आपल्याला सुरुवात दंडस्थिती पासून करायची आहे. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर दंडस्थिती मध्ये येऊया. कुठून उभं राहायचं. दंडस्थिती मध्ये विश्रांती. त्यात आपल्याला करायचं इंजिन तोड. इंजिन तोड मध्ये दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा हात पुढे घ्यायचा आणि डावा पाय मागे फोल्ड करायचा. उजवा हात पुढे घ्यायचा, डावा पाय मागे फोल्ड करायचा. बरोबर. आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा, डावा हात पुढे घ्यायचा. असं आपल्याला डायनॅमिक करायचं इंजिन तोड. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. आता दोन्ही हात जे आहेत हे समोर ठेवा. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. आणि आता दोन्ही आपल्या दोन्ही पायांच्या ज्या मांड्या आहेत त्या आपल्याला वरती बघा या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर. आता थोडस उडी मारायला हरकत नाहीये, म्हणजे थोडस उडी बघा या प्रकारे. तिथल्या तिथेच थोडस फास्ट करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास वाटतो. बरोबर. छान. थांबायचंय. आणि आता टाचा आपल्या सीटला लावा. दोन्ही हात खाली घ्यायला हरकत नाहीये. टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बघा या प्रकारे. आणि उडी मारायची. तर थोडेसे हात असे फोल्ड करून घेतले तरी चालेल. बरोबर. बरोबर. थांबायचंय. थांबायचंय. दोन्ही हात खाली. मोकळी करूया. कारण की इथे आपल्या श्वासाची गती वाढते. हात आपल्या गुडघ्याची ते ठेवायची. नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. कारण की इथे आपली श्वासाची गती वाढते म्हणून. थांबायचंय. आणि आता करणार आहोत हँड रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि आता उजव्या हाताची बोट म्हणजे अंगठ्या हातमध्ये त्याच्यामध्ये 4 बोट. डावा हात समोर असेल आणि सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. श्वास घेत हात पुढे आणि श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3 4 5. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 अँटी क्लॉकवाईज. 2 3 4 5. बरोबर. उजव्या हाताची मूठ सोडून घ्या. आणि आता डावा हाताची मूठ करायची आहे. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. श्वास घे, पुढून मागे जाईल. श्वास सोडत मागे. बरोबर. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4. बरोबर. आणि 5. म्हणजे थांबवायची. दोन्ही हात खाली. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर असतील. उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय. आणि उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा. स्ट्रेच करायचे आणि रिलॅक्स करायची. बरोबर. स्ट्रेच नाही, फक्त आधी बोट स्ट्रेच करा, ताणून घ्या. हा, आणि मग रिलॅक्स करा. पायाची बोट स्ट्रेच करायची सेपरेटली. हा, आणि ताणायची. स्ट्रेच करायची, ताणायची. आणि मग पाऊल पुढे मागे करा. अँकल मधून पाऊल. बरोबर. हा, पुढे मागे करायचंय. बरोबर. हा, फक्त पाऊल. बरोबर. आता बॅलन्स जातो असं वाटत असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या, म्हणजे बॅलन्स आपला व्यवस्थित. हा, बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4
5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 1 2 3 बरोबर 4 5. आता असाच उजवा पाय जास्तीत जास्त पुढे घ्या आणि मागे घ्या. 1 पुढे घ्या मागे घ्या. 2 बरोबर पुढे घ्या मागे घ्या. 3 अवकाश उजवा पाय मध्यभागी होईल. 3 वेळा झाल्यानंतर थांबवतोय. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्या मध्ये आणा. बरोबर जास्तीत जास्त उजवीकडे मध्ये. बरोबर उजवीकडे मध्ये. छान. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. 3 वेळा झालं की थांबायचं. आता डावा पाय पुढे घेऊया. गुडघ्यातनं सरळ असेल जमिनीपासून थोडं अंतरावर असेल. डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण स्ट्रेच करा. 5ही बोट सेपरेटली ताणायची नाही. बघा बोट आहेत ना आपल्याला अशी लांब करायची, स्ट्रेच करायची आणि रिलॅक्स करायची. स्ट्रेच करायची रिलॅक्स करायची. बरोबर स्ट्रेच करायची रिलॅक्स करायची. बरोबर. आणि मग अँकल मधून पाऊल वर खाली वर खाली. अँकल मधून पाऊल वर खाली वर खाली. बरोबर. हा छान. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 बरोबर 3 4 आणि 5. तर डावा पाय जास्तीत जास्त पुढे घ्या आणि मागे घ्या. बरोबर पुढे मागे. बरोबर पुढे मागे. छान. 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा मध्यभागी आणू. बरोबर पुन्हा एकदा डावीकडे नेऊया मध्यभागी आणू. लास्ट राऊंड डावीकडे मध्यभागी. बरोबर बरोबर छान. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. आणि दोन्ही हातांच्या मुठी म्हणजे हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची एकत्र आणि ती पकड आता आपल्या मानेच्या मागे असेल. आता दोन्ही हातांची कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि तो श्वास घे. हात लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब बरोबर श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली. आता आपण करणार आहोत हस्तपादासन. जी सूर्यनमस्कारामधली एक स्टेप आहे. सोपी आहे, एकत्रित करू शकतो. फक्त ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. वर्टिगो, मायग्रेन किंवा प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असेल, डोळ्यांचा नंबर जर जास्त असेल तर हे हस्तपादासन करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपण थोड्या वेळासाठी थांबणार आहोत. म्हणून ही ज्यांना या प्रकारचे ज्यांना आजार असतील किंवा हृदयविकाराचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर असेल तर त्यांनी हे हस्तपादासन करणं टाळायचं आहे. कारण की इथे रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या हृदयाच्या दिशेने आपल्या डोक्याच्या दिशेने होत असतो. म्हणून ही काळजी घ्यायची आहे. किंवा माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही उलटचाल केली तरी चालेल. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. मान मध्यभागी. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. बघ. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. श्वास घेत घेत वर घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश. आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या दोन्ही पावलांच्या शेजारी येऊ दे किंवा त्याच्या जमिनीच्या दिशेने सैल सरसोरा. आणि आपलं कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ आहेत. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे आणि ते थोडा वेळ थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटाचे सगळे स्नायूंना इथे दाब मिळतो. पाठीच्या मणक्याला ताण आलेला आहे.
आणि आपल्या दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले. त्यामुळे तिथला रक्तप्रवाह सुधारतो, पायाचे स्नायू फ्लेक्झिबल होतात, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि मग हळूहळू तिथल्या तिथेच उलटफेर करा. अगदी सावकाश. हात डोक्याच्या दिशेने वर नका घेऊ, तिथल्या तिथे सरळ व्हा कमरेतून. बरोबर, हात नका वर घेऊ, तिथल्या तिथे सरळ व्हायचं आणि विश्रांती घेऊया. जेव्हा आपण हस्तपादासन करतो तेव्हा रक्तप्रवाह उलट दिशेने व्हायला सुरुवात, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची, त्याचा अनुभव घेऊया. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन म्हणजे आपण करणार आहोत बद्ध हस्त. आता इथे पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब आला होता, बरोबर. आता आपण त्याला ताण द्यायचा आहे, म्हणून आपण बद्ध हस्त करतोय. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्या, क्लच करा, बरोबर. आणि ती आपल्या मागे असते, बघा. या सीट पासून थोडेसे लांब घ्यायचे आपले हात. छातीचं समोरून एक्सपान्शन होत आहे, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे, छान. आणि आता सावकाश आपली मान मागे न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर येईल. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्या हातावरती कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले गेले. आणि आता बघा, आपल्या पाठीच्या कण्यावरती प्रेशर आलेलं आहे, गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले. एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या शरीराला जास्त त्रास होणार नाही. सावकाश उलटणार, मान मध्यभागी येऊ दे, हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. शोल्डर रोटेशन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात समोर घ्या, हाताची तळवे सिलिंगला समांतर आणि हात फोल्ड करून घेऊया. हाताची बोटं आपल्या खांद्यावर, बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन. आणि आता अँटी क्लॉकवाईज दोन्ही कोपरा पुन्हा समोरून जॉईन आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन, बरोबर करतात. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन. तीन वेळा झालं की थांबायचं आहे. आपण आपल्या पाठीची विश्रांती घेऊया. पाठकड्याला फॉरवर्ड बेंड दिला, बॅकवर्ड बेंड दिला आणि आता आपण थोडासा साइडवर्ड बेंड देऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती घ्या. सुरुवातीला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू राहू देत आणि मग त्याच्यानंतर कृती करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आणि डाव्या साईडला थोडस टिल्ट व्हायचं, झुकायचं. मग उजवा हात खाली येईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग उजव्या साईडला टिल्ट, बरोबर. आता हे करताना दोन्ही पाय मात्र आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवायचे, कुठेही फोल्ड नाही करायचे. थोडीशी डायनॅमिक कृती असेल, परिवर्तित चक्रासन जे आपण शिकलेलो आहोत तशीच कृती, फक्त थोडीशी डायनॅमिक आहे, कारण की आपण ही क्रिया करतोय, आपण आसन करत नाही. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे. दोन, उजवीकडे, डावीकडे. तीन, बरोबर. थोडस अंजनाताई पायामधलं अंतर आहे ना कमी करा, थोडस कमी करा. हा, बस. ओके, बस. आणि आता सुरुवात करा. एकदा उजवीकडे, डावीकडे. हा, बरोबर, छान. उजवीकडे, डावीकडे. तीन, उजवीकडे, डावीकडे. चार, उजवीकडे, डावीकडे. पाच. अजून एकदा करूया. उजवीकडे, डावीकडे. छान. सावकाश मध्यभागी घेऊया आणि विश्रांती. आता करूया ताडासन. थोडस स्ट्रेचिंग करूया संपूर्ण आपलं शरीर. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या, एकदम सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे.
बरोबर. आपल्याला आज वृक्षासन नवीन आसन बघायचं आहे, तर त्याचीच ही पूर्वतयारी करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर आहेत आणि दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीपासून वर उचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आपापल्या क्षमतेने स्थिर थांबण्याचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित केल्यामुळे पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. खूप छान, खूप छान. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. संपूर्ण शरीर खेचलं गेलंय, ताणलं गेलंय, ताणलं गेलंय. छान. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा. अगदी सावकाश. आणि विश्रांती. आपल्या हाताच्या नखापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलं. त्यामुळे इथे झालेला बदल त्याचा आपला आपण अनुभव घेऊ. आणि आज आपल्याला शिकायचं आहे वृक्षासन. वृक्षासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन असे विशेष नाहीये. फक्त गुडघेदुखीचा त्रास असेल तर वृक्षासन करणं टाळायचं. म्हणजे प्रचंड प्रमाणात गुडघेदुखी असेल, गुडघा अजिबातच जर आपल्याला वाकवता येत नसेल, फोल्ड करता येत नसेल, तर हे आसन टाळा. पण प्रयत्न मात्र जरूर करा, कारण की ह्याचे विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. आणि जर खांदेदुखी असेल तर मग करणं टाळायचं आहे. एकदम तीव्र प्रकारची जर दुखणी असतील तरच एखादं आसन करू नका. छोटस दुखणं असेल तर प्रयत्न करा, अट्टहास करू नका. हे एक नियम आपला आपण पाळायचा आहे. आता वृक्षासनासाठी बघा स्थिती. लहान मुलांसाठी वृक्षासन अतिशय उपयुक्त आहे. उंची वृद्धीसाठी त्यांना जरूर हे आसन करायला सांगा. आणि त्याचबरोबर आपली इम्युनिटी वाढते, उत्साह वाढतो, मरगळ नाहीशी होते. मी जेव्हा ऑफिसमध्ये होते त्यावेळेला आम्ही मधल्या वेळामध्ये हे वृक्षासन करायचो, जेणेकरून आमचा स्ट्रेस थोडासा कमी होईल. तर आता बघून घ्या हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आणि सुरुवातीला आपण उजवा जो आपला पाय आहे तो फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करतो. आता ज्यांना हे पाऊल पूर्णपणे मांडीवरती फिक्स करता येत नसेल किंवा बॅलन्स जात असेल तर मग काय करायचं, थोडासा जो पाय आपला उजवा पाय आहे ना तो डाव्या गुडघ्याच्या इथे न्यायचा. पाऊल उजव्या पायाचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या इथे न्यायचं. जर आपल्याला जास्त वरती घेता येत नसेल तर ही ट्रिक आहे. ठीक आहे. आणि आता इथे पण जर आपला बॅलन्स राहत नसेल, आपण थोडस आपल्याला इम्बॅलन्स वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं. भिंतीला टेकून उभं राहून हे आसन केलं तरीही चालेल. काहीही म्हणजे आपल्याला फायदे जे आहेत ते सेमच मिळतात. बरोबर. बरोबर. पायाची स्थिती कळली प्रत्येकाला. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं किंवा गुडघ्याच्या इथे लावलं तरीही चालेल. आणि आता इथे स्थिर थांबण्याचा प्रयत्न करा. वृक्षासन जे आहे हे बॅलन्सिंग आसन आहे. त्याचबरोबर आपली एकाग्रता वाढवणारं आसन आहे वृक्षासन. म्हणून थोडासा आपल्यावरती कंट्रोल राहणं गरजेचं. ठीक आहे. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. छान. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. श्वसन मार्गाची क्षमता जी आहे ती सुधारते. त्याचबरोबर पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो. त्यामुळे पाठकण्याचं आरोग्य सुधारतं, इम्युनिटी वाढते, उत्साह वाढतो, कॉन्फिडन्स आपला वाढतो. छान. खूप छान. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी घेऊया. दोन्ही हात खाली आणि उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. इथे आपल्या संपूर्ण शरीराचा भार नकळत डाव्या पायावर शिफ्ट होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. जेव्हा आपण पहिल्यांदा सगळी आसनं करत असतो तेव्हा आपल्याला जाणीव नसते की आपण कुठे आपल्या शरीराचा भार
टाकतोय आणि त्यामुळे मग त्या त्या भागामध्ये थोडीशी दुखापत व्हायला सुरुवात होते. पण जसजशी आपण साधना करू तसतसं आपल्याला सवय होईल, आपल्या शरीरालाही तशी सवय होईल. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय पुढे करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया किंवा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे पाऊल ठेवूया तरीही चालेल. इथे थोडा वेळ, आता कुणाला उजव्या बाजूने व्यवस्थित जमतं, कुणाला डाव्या बाजूने व्यवस्थित जमतं, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी. ठीक आहे, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थित करा आपली आपण. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि त्यानंतर डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थिती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. छान छान, बरोबर. आणि आता इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वासाचं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपले हात पाठीचा मणका जो वरच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडा. खूप छान छान, खूप सुंदर दिसतंय, तुमच्या दोघींचेही मुली वाव लागले. छान. अर्चना ताईला पण छान जमला असेलच. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छाती पाशी, दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. आपल्या पायांचे स्नायू ताणले गेले होते, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आता आपण करणार आहोत उत्कटासन. त्यासाठी थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, म्हणजे 1 ते 2 इंच एवढंच आपल्याला अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ, दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे जमिनीला समान, बरोबर. आणि आता बघा, आपल्याला गुडघ्यात बसायचं आहे, जसं आपण खुर्चीत बसतो त्याप्रमाणे, आणि मग वर येऊ. आता हे जे उत्कटासन आहे हे गुडघेदुखीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त. बघा, आता श्वास घेत घेत खाली व्हा आणि श्वास सोडत वर या, बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. आता श्वास घेत खाली आल्यानंतर इथे थोडा वेळ थांबा, थांबा थोडा. यथाशक्ती प्रयत्न करा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर आहेत. गुडघ्यांवरती प्रेशर येतो बघा, मांड्यांवर प्रेशर येतो, आपले थाय मसल्स फ्लेक्झिबल होतात. यथाशक्ती प्रयत्न करा. आणि आता सावकाश श्वास घेत घेत वर या, श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या, बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आणि आज आपण शयन स्थितीमध्ये एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे सुलभ मत्स्यासन. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे, त्याचबरोबर मानेचे कुठल्याही प्रकारचे, म्हणजे कंठस्थ कधी कधी आपल्या घशाला सूज येते किंवा घसा दुखत असतो, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल, कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची, तर त्यांनी सुद्धा हे मत्स्यासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की मत्स्यासन जे आहे हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आसन मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपली पचन संस्था सुधारते, पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारते. तर हे कसं करायचं हे आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. सर्वाइकल वाल्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं. मत्स्यासनासाठी आपल्याला पाठीवर थोडी विश्रांती घ्यायची या प्रकारे, आणि मग सुरुवात, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज जे आपण करतोय ते सुलभ मत्स्यासन आहे. आता इथे दोन्ही आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली न्यायचा, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट, बघा या प्रकारे.
थोडेसे आपण आपले हात ऍडजस्ट करायचे. हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी एवढीच कृती करा. आणि बाकीच्यांनी बघा, आपलं डोकं सावकाश असं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचा, म्हणजे आपली मान बघा आतल्या दिशेला येते. टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. तिथे पूर्णपणे आपल्या छातीचे स्नायू एक्सपान्शन होतात, त्यामुळे आपला श्वसन मार्ग तर सुधारतो. त्याचबरोबर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथींवरती ताण दाब येतो, म्हणून हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. दोन्ही पावले जी आहेत ती बघा जमिनीच्या दिशेने अशी ताणून घ्यायची. तोंड बंद अंतिम स्थितीमध्ये आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. उलटचाल करताना पुन्हा एकदा सावकाश आपलं डोकं आधी वर उचलायचं. थोडंसं आपल्या हाताच्या कोपऱ्यांवरती प्रेशर येईलच बघा. या प्रकारे नियंत्रित पाठीचा मणका आणि डोकं जमिनीवर ठेवायचं. हातांचे जे सीटच्या खाली आधार आहेत ते काढून घ्यायचे. दोन्ही हात सरळ करायचे आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. ओके, राईट साइडला तुम्हाला नेक पेन आहे तर अर्चनाताई तुम्ही आसन करू नका, मत्स्यासन करू नका. सर्वायकलचा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला पण अंजनाताई जर त्रास असेल, हा तुम्ही मेसेज टाकला तरी चालेल. जर सर्वायकलचा त्रास असेल, त्याचबरोबर गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर सूज असेल किंवा घसा दुखत असेल तर हे आसन करणं टाळा. ठीक आहे, सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. तुम्ही फक्त आपले हात कमरेच्या खाली घेऊन विश्रांती घेतली तरी चालेल. आपली मान आहे ती कुठेही राईट किंवा लेफ्ट न करता सेंटर मध्ये ठेवा आणि खांदे रिलॅक्स करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा हात जो आहे हा उजव्या सीटच्या खाली जाऊ दे आणि डावा हात डाव्या सीटच्या खाली. आता ज्यांना कंबरदुखी आहे, मानेचा सर्वायकलचा त्रास आहे, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर पुढचं कृती करणं टाळायचं आहे. ज्यांना हृदयविकाराचा सुद्धा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुढची कृती करणं टाळायचं आहे. या लोकांनी फक्त या स्थितीमध्ये थांबा आणि आपली कंबर आपल्या हातांवरती प्रेस करा. आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करा आणि रिलॅक्स करा. श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करा आणि रिलॅक्स करा. ज्यांना सर्वायकल, कंबरदुखीचा त्रास, हृदयविकार या प्रकारचे त्रास असतील त्यांनी ही कृती करायची आहे. 2 ते 3 वेळा करा आणि मग विश्रांती घ्या. बाकीच्यांनी आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय. खांदे रिलॅक्स करा, चेहरा शांत आणि आता सावकाश डोक्याचा भाग वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. दोन्ही हातांची कोपरं आपल्याला कुठेही वर उचलायची नाहीये. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. आज आपण सुलभ मत्स्यासन करतोय, त्याच्या पुढे आपल्याला पुढची ऍडव्हान्स कृती सुद्धा बघायची आहे. खांदे रिलॅक्स असतील, छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होत आहे, तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाणवतो, पाठीच्या कण्याला प्रेशर येतो, अंतर्भद्र आकार प्राप्त आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आणि मग त्यानंतर सावकाश आपलं डोकं वर उचलून घ्या. पूर्णपणे पाठीचा मणका आणि आपलं डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार जो आहे आपल्या सीटच्या खाली, कमरेच्या खाली, तो काढून घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मग विश्रांती. हे जे आसन आहे मत्स्यासन थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे.
आता गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले होते, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आसन, पवनमुक्त आसन आता आपण करणार आहोत. कारण की मत्स्यासनामध्ये बघा पाठीच्या मणक्यावरती प्रेशर होता, पोटावरती ताण होता, गळ्यावर ताण होता, म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी पवनमुक्त आसन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता तर ज्यांना नेक प्रॉब्लेम आहे, सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे, मानेमध्ये जर दुखापत होत असेल तर डोकं वरती उचलू नका. त्यांनी फक्त मी तुम्हाला सांगते तेवढीच कृती करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय 90 डिग्री वर घ्या, 90 अंशापर्यंत वर घ्या आणि मग तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांजवळ घ्या, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा, डोकं वर उचलू नका. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरकवू. ज्यांना मानेमध्ये त्रास होत असेल, सर्वायकलचा त्रास आहे, कंबरदुखी आहे, त्यांनी या स्थितीपर्यंतच थांबा. पोटावरती उजव्या बाजूने आलेला दाब त्याचा अनुभव घ्या. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. आता ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये त्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. मत्स्यासनामध्ये ज्या ठिकाणी ताण होता तिथे आता दाब आहे बघा. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू तिथे प्रेशर आलेला आहे. मानेचा मागचा भाग आणि पाठीचा कडा तिथे ताण आलेला आहे. आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आसन करतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मान दुखी आहे, त्यांनी डोकं वर उचलू नका. त्यांनी आहे त्या स्थितीमध्ये थांबा. लक्ष श्वासाकडे. सावकाश उलटचाल करताना डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या, गुडघ्यात सरळ ठेवून आणि नियंत्रित जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडा वेळ विश्रांती घ्या, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू राहू द्या. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले आहेत. बरोबर. आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा वळीचा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. उजवा पाय रिलॅक्स असेल, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. मानदुखी, सर्वायकल त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं सावकाश आणि आपली हनुवटी किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि आता डाव्या बाजूने आलेला दाब पोटावरती त्याचा अनुभव, मानेचा मागचा भाग आणि पाठीचा मणका तिथे आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवूया. आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर सावकाश डोकं जमिनीवर येईल. हाताचा मणका सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा 90 डिग्री आणि तो नियंत्रित जमिनीवर येईल. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती घ्या. आणि आता सावकाश एका कुशीला म्हणून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये येऊ देत किंवा आपल्या छातीच्या जवळ असतील. दोन्ही हातांचे तळवे आणि हातांची पोकळ सिलिंगच्या दिशेने आहे. दोन्ही पाय जे आहेत त्या दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, अर्धा फुटापर्यंत किंवा आपलं शोल्डर एवढं अंतर असेल दोन्ही पायांमधलं आपलं आपण ऍडजस्ट करा. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हात आपल्या छातीच्या रेषेत आहेत, हाताचे कोपर सिलिंगच्या दिशेने.
आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि आपलं पोट दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा आणि जमिनीपासून वरून. बरोबर, पूर्णपणे वरती या. यथाशक्ती प्रयत्न करा. हा, तुमचा ना अंजनाताई मांडीचा भाग वर उचलला जातोय. जर त्रास होत असेल ना तर हाताची कोपरं जमिनीवरच टेकवा. त्रास होत असेल ना तर सुलभ भुजंगासन, हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हा ठीक आहे. आणि या स्थितीमध्ये थांबा. बाकीच्यांनी दोन्ही हात जे आहेत ते खांद्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अंजनाताई बघा, पावलांचं माउंटन करून जर तुम्हाला येत आहे तर बघा, टाचा जमिनीच्या दिशेने वर करा, टाचा सिलिंगच्या दिशेने न्या आणि पायाची बोटं जमिनीवर टेकवा. आणि बघा येत आहे का, पाय खालीच ठेवा, टाचा जमिनी सिलिंगच्या दिशेने. हा हा ओके. हा आता मला असं वाटतंय की ठीक आहे. ठीक आहे. आता ज्याला नेक प्रॉब्लेम आहे त्यांनी पुढची कृती करू नका. बाकीच्यांनी उजव्या बाजूला वळून डाव्या पायाची टाच बघा, मध्यभागी या. मग डाव्या बाजूला वळून मागून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा आणि मध्यभागी. हे झालं तिर्यक भुजंगासन. म्हणजे एकदा आपण उजवीकडे वळतो, डाव्या पायाची टाच बघतो, मध्यभागी येतो, डावीकडे वळतो, उजव्या पायाची टाच बघतो आणि मध्यभागी. ठीक आहे, छान. आणि उलट चाल करताना सावकाश आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली येतील. पावलांचं माउंटन सोडून द्या जर केलं असेल तर. आणि त्यानंतर टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती, कारण की इथे आपण आपल्या पाठीच्या कण्याला एक हलकासा प्रेशर देतो, म्हणून टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती घेतल्यावर तो थोडासा कमी होतो. आणि सावकाश एका पुष्णावरून पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. आज आपण दोन मुद्रा बघणार आहोत. त्याआधी आपण थोडस नेक रोटेशन करूया. दोन्ही हात आपल्या मांडी गुडघ्यांवर असतील. पाठीचा कणा सरळ कर. डोळे बंद. आपल्या श्वासाची गाणी, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवूया. एक आहे तो श्वास सोडून द्या. सहश्वास भरून घ्या आणि तो पण संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. आता आपल्याला एक नेक रोटेशन करायचं आहे. बघा, श्वास घेत आपल्याला मान उजवीकडे घेऊन जायची आहे. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी यायचं, मग पुन्हा श्वास घेत डावीकडे जायचं आणि श्वास सोडत मध्यभागी यायचं. अशा प्रकारे आपल्याला कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा श्वासाची आधारी. श्वास घेत उजवीकडे, मागची भिंत बघा, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, मागची भिंत बघा, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता आपल्याला मान अप अँड डाऊन करायची. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवताना काळजी घ्या. आता श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत हनुवटी गळ्याकडे,
श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत हनुवटी गळ्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत मान उजवी मान आपली वर, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत हनुवटी गळ्याकडे आणि श्वास सोडत मध्यभागी. विश्रांती तिथल्या तिथेच. आज आपण पाहणार आहोत सिंहमुद्रा. सिंहमुद्राचे फायदे असे आहेत की अल्झायमर सारखे त्रास, म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसा विसराळूपणा आपला वाढतो, तर तो त्रास कमी होण्यासाठी आपण या सिंहमुद्रेचा अतिशय जास्त आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर आपले चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, त्यामुळे चेहरा आपला टवटवीत आणि तजेलदार दिसतो. म्हणून ह्या सिंहमुद्रेचा नक्कीच आपल्याला खूप चांगला फायदा होतो. आपलं ब्युटी पार्लरचं जे काम आहे ही सिंहमुद्रा आणि योग मुद्रा ज्या आहेत ह्या करतात. तर आता ही सिंहमुद्रा कशी करायची बघून घेऊया. आता इथे आपल्याला आपले हात गुडघ्यावर ठेवायचे, हातात दोन्ही हात, आणि हाताची जी कोपरं आहेत ही थोडीशी अशी बाहेर घ्यायची. बघा या प्रकारे. तर आधी मी तुम्हाला दाखवते की ही सिंहमुद्रा कशी केली जाते. सिंह ज्याप्रमाणे डरकाळी फोडतो, म्हणजे इथे या मुद्रेमध्ये आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना फोर्सफुली सोडायचा आहे. म्हणजे थोडस आपल्याला एक जोर द्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे, आणि आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. आणि सुरुवातीला आपण दोन प्रकारे करणार आहोत. सुरुवातीला आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि पूर्ण दुसरं वर्तन करू तेव्हा आपली नजर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये असते सिंहमुद्रा करताना. आणि जेव्हा आपली जीभ बाहेर येते तेव्हा आपलं नकळत आपण तोंडाने श्वास घेतो, पण इथे आपल्याला जाणीवपूर्वक नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा आहे. जीभ फक्त आपली जास्तीत जास्त बाहेर असेल, जबडा जास्तीत जास्त रुंद करायचा. तर एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते. बघा, हाताची कोपरं अशी बाहेरच्या बाजूला घेऊन घ्यायची, एक श्वास भरून घ्यायचा आणि थोडस पुढे झुकायचं, म्हणजे आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. एक श्वास भरून घ्यायचा, जोरात श्वास सोडायचा, जीभ बाहेर येईल आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बघा या. आणि उलटचाल करताना जीभ आतमध्ये घ्यायची, पुन्हा पाठीतनं सरळ व्हायचं आणि डोळे बंद करून तिथे जो परिणाम झालाय त्याचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे. आपण 4 कृती करणार आहोत. दोनदा आपलं लक्ष नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि 2 वेळेला आपलं लक्ष भूमध्याकडे असेल. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा द्रोण मुद्रेमध्ये आणि हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या दिशेला येऊ दे. बरोबर. हा, छान. पण खांदे रिलॅक्स ठेवायचे, कुठेही ते असे वर नाही घ्यायचे किंवा असे खाली नाही घ्यायचे. एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, फक्त हाताची कोपरं आपण बाहेर घेतली. चेहरा पण शांत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत थोडस पुढे झुका, फोर्सफुली श्वास सोडा, थोडस पुढे झुका आणि जीभ बाहेर घेऊन या. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. बरोबर. नजर नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. खूप छान विद्याताई आणि अंजनाताई, छान. जास्तीत जास्त जीभ बाहेर येऊ दे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि पाठीतनं पुन्हा मध्यभागी या. हाताची कोपरं रिलॅक्स. पूर्णपणे जबड्याचे स्नायू ताणले गेले होते त्याचा अनुभव, चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले त्याचा. अजून एकदा कृती. नजर नाकाच्या शेंड्याकडे, एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, पाठ थोडीशी पुढे येईल. नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पुन्हा मध्यभागी. आता हीच कृती. नजर आपली आयब्रो सेंटरकडे असते. एक सहज श्वास भरून घ्या. कोपरं थोडीशी बाहेर येतील, थोडीशी बाहेरच्या दिशेला, एक श्वास भरून घ्या.
श्वास सोडत जीभ बाहेर, नजर नाका आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे जबड्याच्या स्नायूंना आलेला ताण, त्याचा अनुभव. आणि एक लास्ट राऊंड. हाताची कोपरं बाहेरच्या बाजूला. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे. थोडीशी साइडिंग पोझिशन. बरोबर बरोबर. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. आणि रिलॅक्स, तिथल्या तिथेच रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या जबड्याच्या ठिकाणी, पूर्णपणे जिभेचे आपले सगळे स्नायू जे ताणले गेले, म्हणजे जिभेच्या टोकापासून ते अगदी घशापर्यंत, जी आपली छोटीशी सॉफ्ट पॅलेट आहे तिथपर्यंत जे स्नायू आपले ताणले गेले, या सगळ्याचा आपण अनुभव. एक दीर्घ श्वसन करून घेऊया. आहे तो श्वास सोडून द्या. डोळे बंद आहेतच. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली. करणार आहोत 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची. त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करूया. डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरशी, पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी, चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घपूर्वक. डावी नाकपुडी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी नाकपुडी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी नाकपुडी बंद. आणि डावीने संथरेच. शेवटचं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी नाकपुडी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. शरीर मनाचा बॅलन्स साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामाची अनुभूती घेऊया. आणि आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम, चिदानंदकारी भ्रामरी प्राणायाम. या भ्रामरी प्राणायामामध्ये आपल्याला पूरक करायचंय खोलवर दीर्घ, आणि रेचक करताना आपल्याला भ्रमर गुंजन करायचं. हे भ्रमर गुंजन जसं भवरा कसा बागेमध्ये भ्रमर करत असतो, तर तसं हे आपल्याला भ्रमर म्हणजे हमिंग करायचंय. हे हमिंग मकारात ओंकारातला जो मकार आहे तो त्याप्रमाणे असणार आहे. एक आवर्तन मी दाखवते. इथे आपल्याला खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे.
आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन या प्रकारे ओंकारातला मकार. या प्रकारे हे गुंजन असेल. त्याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे निद्रानाशाचा त्रास कमी होतो. आपली एकाग्रता जी आहे ती क्षमता वाढते, आपली निर्णय क्षमता वाढते आणि मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो. त्याचबरोबर आपलं मन शांत होतं. असं हे भ्रामरी प्राणायामाचे याचे फायदे आहेत. आजपासून आपण रोज आपल्या वर्गामध्ये हा प्राणायाम घेणार आहोत. याचे वेगवेगळे व्हेरिएशन सुद्धा आहेत, ते आपण त्या त्या वेळेला घेत जाऊ. तर आज आपण फक्त साधी आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा मणका सरळ असेल, खांदे आपले शरीराच्या जवळ असतील, बरोबर, मान मध्यभागी आणि डोळ्यालगत मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, खांदे कोपरा शिथिल आहे. भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तन आपण करतोय. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रमरगुंजन करताना आपल्या नाकाच्या इथे, त्याचबरोबर आपल्या टाळूच्या इथे तुम्हाला काही सेन्सेशन जाणवतील, स्पंदन जाणवतील. त्यासाठी दुसऱ्या वर्तन खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन, दातावर दात. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना गुंजन. दातावर दात असल्यामुळे कंपनांची अनुभूती आपल्या मस्तिष्कापर्यंत, टाळूपर्यंत त्याचा अनुभव घेऊया. आणि या भ्रामरीच्या स्पंदनांमधूनच डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण ही बैठक घेतली आहे ती सोडून द्या. पद्मासनार्थ पद्मासन आणि पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला बघा आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, पाठीवर पडून विश्रांती विद्यार्थी. शवासन फार महत्वाचं आहे. एका कुशीला म्हणून शवासन आपण यासाठी करतो की आपण दिवसभर उभं राहून काम करत असतो, म्हणजे आपल्या हृदयाची आपली जी ग्रॅव्हिटी असते ती पूर्णपणे आपल्या हृदयात, म्हणजे आपण आपलं हृदय हे जास्त क्षमतेने काम करत असतं. ज्या वेळेला आपण ह्या स्थितीमध्ये आराम करतो शवासनामध्ये, त्यावेळेला आपले हृदय जे आहे हे थोडस कमी काम करतं, त्याला सुद्धा शांतता मिळते, तो सुद्धा थोडासा एक पॉवर मॅप होतो. म्हणून शवासन हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला दिवसभरामध्ये ऑफिसमध्ये तर कोणी शवासन करायला सांगणार नाही, म्हणून आपल्या साधनेनंतर ऍटलिस्ट 2 ते 3 मिनिटं तरी आपण ह्या शवासनाचा आनंद घ्यायचा आहे, त्याचे लाभ घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये निगतपणे जमीनवर सोडून दिलेलं आहे.
चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला थोड्या वेळासाठी काढून ठेवा. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स करा. आज आपण जी काही नवीन आसनं शिकलो त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. दंड स्थितीमध्ये आज आपण वृक्षासन पाहिलेलं आहे. शयन स्थितीमध्ये सुलभ मत्स्यासन, पोटावर पडून केलेलं तिर्यक भुजंगासन, बैठक स्थितीमध्ये केलेली सिंह मुद्रा, या सगळ्याचा आणि प्राणायामामध्ये केलेलं भ्रामरी प्राणायाम, या स्पंदनांची अनुभूती, या सगळ्या साधनेचा मागोवा घेऊया. आणि त्याचबरोबर शवासनामध्ये शवासनाच्या मार्फत आपलं संपूर्ण शरीर शिथिल करून घेऊया. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. जाणीवपूर्वक शिथिलता. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग शिथिल झालेला आहे याची मी याचा मनोमन अनुभव येत आहे, जाणीव. माझे लक्ष माझ्या सीटच्या भागाकडे आणि माझ्या कमरेच्या स्नायूंकडे आहे. हे दोन्ही भाग त्याचे स्पर्श बिंदू जमिनीच्या दिशेने आहे आणि ते शिथिल झालेले आहे याची मला मनोमन जाणीव आहे. लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या पाठीच्या मणक्याकडे. माझ्या पाठकडांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. माझा उदरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा भरगड्या, माझे दोन फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल झालेलं आहे. माझ्या गळ्याचा मागचा भाग, पुढचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझा चेहरा, माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जे, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापड्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेला. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर देहधारणेने मी शिथिल केलेला. प्राणधारणा, जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतो. ही थंड हवा माझ्या माझ्या फुफ्फुसांमध्ये वाकून शरीरामध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते. मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. ही उबदार हवा माझ्या शरीरातली शारीरिक, मानसिक अशुद्धी, व्याधी बाहेर सोडून देत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झाली. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून देत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देते. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर शांततेचा, प्रसन्नतेचा अनुभव या क्षणी मला प्राप्त होतोय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित ठेवण्यासाठी मी उचित अशी योग साधना नित्य निर्माण यथाशक्ती आणि निरंतर करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःसाठी देणार आहे आणि त्यामुळे
मी प्रचंड आनंदी समाधानी राहणार आहे. मी समाधानी आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे आणि त्याचबरोबर माझं कुटुंबही आनंदी आहे, समाधानी आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझ्या विचारांना अत्यंत उत्तम गती प्राप्त झालेली आहे आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ आहे. माझं शरीर सुदृढ आहे, लवचिक आहे आणि त्याचबरोबर माझं मनही संयमित आहे, स्थिर आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि हा आपला संकल्प पुन्हा एकदा त्यांच्यासोबत मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती आहे आणि या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. योग कर्मसु कौशल्य. आपलं प्रत्येक काम हे प्रामाणिकपणे असणार आहे, कौशल्यतेचं असणार आहे आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या देहाची जाणीव, दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्हीही हात डोक्याच्या दिशेने वर, पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच देऊया. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. प्रचंड आत्मविश्वास आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्रचंड ऊर्जा आपल्यात निर्माण झालेली आहे आणि आता सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. दोन्ही पाय फोल्ड करा. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. पाठीच्या मणक्याला जो ताण होता तो थोडासा कमी होईल आणि अजून बरं वाटेल आपल्याला. आणि त्यानंतर अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये कुठलीही काही गडबड न करता शांती पाठ, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हा श्वास थेट डोक्याच्या दिशेने वळू. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव ह्या संपूर्ण शक्ती पुढे आपण आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देत आहोत. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमध्ये नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. आजची साधना इथे सुपर संपली. धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी. सोमवारपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करू. ठीक आहे, चला भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. मस्त राहा, मजेत राहा, निरोगी. मीटिंग एंड करते. कोणाला काही आहे का, काही अडचण? ओके, ठीक आहे. विद्याताई, तुम्ही कोळी का? सागर सरांच्या मिसेस? ओके ओके, हा. कारण की तुम्ही थोडंसं लेट जॉईन झालात ना. जरा एक मिनिट, हा जरा. काही व्याधी वगैरे आहे का तुम्हाला? म्हणजे मला सेक्शन असतील तर सांगता येतील. एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करते. जरा तुमचा माईक ऑन कराल का? तुमचा, हा. ओके. तुम्हाला काही व्याधी वगैरे आहे का? म्हणजे कसलं ऑपरेशन? नाही नाही, ऑपरेशन वगैरे काय नाही झालं. ओके ओके, ठीक आहे. कारण की आपलं इंट्रोडक्शन होतं ना, म्हणून मी तुम्हाला विचारते. नाही नाही, फक्त मला गुडघ्याचा थोडासा प्रॉब्लेम होता. अच्छा. हा, लिगामेंट्स मध्ये जरा असं हे झालं.
ओ हो हो. अच्छा, हे कधी झालं होतं? 1 वर्षाच्या मागे मी MRI केला होता, तेव्हा मला ते दिसलं होतं, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग त्यानंतर अच्छा. मला त्यांनी व्यायाम वगैरे सांगितला. मग मी ते ओके. तेवढंच केलं आणि त्याच्यावर ते कव्हर झालं माझं. ओके, ठीक आहे. मग गुडघ्यावरती जास्त ताण येईल एवढी आसनं करू नका, कारण की लिगामेंटचा त्रास होता ते फार नाजूक असतं आणि ते हं. रिकव्हर व्हायला सुद्धा बराच वेळ जातो. म्हणून जेवढं गुडघ्यावरती जास्त ताण येत असेल तर तिथे तुम्ही थांबा. म्हणजे माझ्या सूचनेची वाट बघू नका. जास्त नाही, मी प्रेशर. त्या करते. हा, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. चालेल. हरी. मग मला एक हा. प्रश्न विचारायचा होता. मी हा. जरासं लेट झाले तुम्हाला एक 8 दिवस. मग हो. ते 8 दिवसाचं जे काही असेल ते मग मला व्हिडिओ वगैरे भेटेल तुमचं? हो हो, तुम्हाला सगळ्या आपल्या वर्गाचे व्हिडिओ मिळतील. फक्त ते शेवटच्या दिवशी असतील. म्हणजे आपला महिन्याचा जेव्हा वर्गाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी हां. तुम्हाला सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. चालेल, आपण चालेल. प्रत्येक दिवसाचे पाठवत नाही, शेवटच्या दिवशी पूर्ण पाठवतो. चालतंय. माझं ठीक आहे. व्यवस्थित होतंय ना? हो, तुमचं होतंय व्यवस्थित आणि कुठे असेल तर मी तुम्हाला सांगते. फक्त एवढंच की मला कळलेलं नव्हतं आणि एकदा सागर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जॉईन होणार आहात म्हणून. म्हणून मग मग लक्षात आलं की त्या तुम्हीच असाल म्हणून. हां, मीच आहे. ठीक आहे. चालतंय. हरी. मीटिंग एंड करते. तुमची मिसेस आहे का विचाराल ते आता मला. मॅडम, सागर सरांची मिसेस का तुम्ही म्हणून? म्हणले, होय. मग मी इन्फॉर्मेशन जास्त दिली नाही ना, मला कुठले तुझे ऑपरेशन झालेत का किंवा काय त्रास आहे का. तर माझे ऑपरेशन वगैरे काय अलीकडचं झालं नाही. मला लिगामेंटचा त्रास होता गुडघ्याचा. गुडघ्यावरची जास्ती काय करू नका व्हिडिओ भेटेल म्हणजे शेवटला. लास्ट सगळं झालं का नाही व्हिडिओ भेटेल तुम्हाला. लिगामेंट्स लवकर कव्हर होत नाही म्हणजे ते, त्यामुळे जास्त गुडघ्यावर जास्त ताण येईल असं काही करू नका. तुमच्या ह्याच्याप्रमाणे करा म्हणजे तसं तेवढंच. मी निशात तुला म्हटलं तू दोन फिरून आला की व्यायाम केला. निशू, ते हे कर तू, वृक्षासन कर उंचीला. ताडासन आहे वृक्षासन. मी दररोज करते मला सांगू तुमचंच खरं. ताने जोरात उंची वाढते बघ. शिकवा मला. आणि हे काढणार कोण? म्हणून म्हणलं नुसतं शिकून घे. गावात सगळे लोक येडे करायचं जेवढं सांगत तेवढं त्यांना काही कळत नसते. हे असंच असतं हे असंच असते कर म्हणायचं. फी घ्यायची 200-200 रुपये. त्याला पण कर म्हणलं की जमत नाही. 200 रुपये मला दे, माझं मी शिकतो मला येते. नाही तुला काय सांगतो ऐकून घे. मला सांग. सायकोलॉजीचा मी मास्टर आहे काय. हा, तू तुझ्या डोक्यात असे का विचार येतात मी सांगू का. बाप काय सांगेल त्याला पहिला क्रॉस करायचा. मला बाप तेच करते, मम्मी बापाच. पहिला त्याला क्रॉस मारायचा. म्हणजे काय आहे त्याचं किती पण बरोबर असू तो किती जीव तोडून सांगितलं आणि नंतर काय करायचं. ठीक आहे, नंतर तडमणा लागलं दया आली की मला येते मी कशाला पैसे मला दे माझं. बरोबर. तुला लोकांना शिकवण्यासाठी तयार करायला, तुला शिकण्यासाठी तयार करायला नाही. लोकांना शिकवण्याचं नाही, लोकांना घडण्यासाठी तयार करायला. गंडवायचा काय संबंध आहे त्याला. गंडवायचं काय आहे त्याचा काय तर त्याचे पैकडनं पैसे देतो तर त्याला बरोबर आवर आणि भाजी आणून दे, भाजी करून दे तुला. शुक्रवार आहे ना. आता लगेच येईल स्पीड साप दिशी जाईल चिकन वाल्याच्या. मला
अंडी मिळून chicken. आणून दे जा 1 किलो आणा प्रोटीन तुझ्यात कमी पडत माझ्यात माहितच आहे protein. काय मला बाहेर सोय करून दे. बाहेर सोय करतोय जैनाच्या वरचं घर झालंय म्हणणार माझ्या स्वप्नामध्ये काढलं तेव्हा बिलोडून सगळं घर पाडलंय आणि बंगला बांधला भाड्यानं आपल्याला द्यायला. मग काय करायचं ग? ते दुसरं लिंक दिली होती नी ती लिंक मी म्हटलं नाही का तुम्हाला सारखं मध्ये बंद पडत होतं म्हणून मग ती लिंक खराब होती त्यांची मग दुसरी लिंक दिल्यामुळे मी लेट जॉईन झाली मग ती मला म्हणते तुम्ही लेट जॉईन झाला आज म्हणते ते काय नंबर सस्त्रे नाही तिसरे नाही गेली काय दोन्ही गेली ती बघा मी तुझ्या हातात दिलतो का नाही पॅड होय आणि तिथं आलाय बघायला आलता मी म्हटलं की अरे काकीचा मोबाईल चालू आहे काय तर बोल ग बस तुला काय कळते म्हणजे त्यांच्याकडनं काय शिकायचं नाही काय त्यांनी असं काय करते की पैसा कमवते तासभर ती मॅडम किती होत सकाळी एक तासभर मी तिला विचारलं माझं व्यवस्थित होतं ते म्हणते की तो जे होतं तुला सांगतो म्हणते सिंहासन मी नेहमी करते ना सिंहासन फक्त एक दुसऱ्या सांगितलं त्याचं टाळू मारतो मी तिला ते काय बॅलन्स आपले फोन लागेल हा त्याला 250 रुपये घाला आता माझं त्याला 240 रुपये घाला त्या काय आम्हाला त्याचा फायदा ना तोटा फायदा किती किती खर्च लावतोय बघ पेपरला 250 त्या टीव्हीला 250 टीव्हीला 250 तुझा रिचार्ज 250 माझा रिचार्ज 250 मम्मीचा रिचार्ज 250